Hello friends, welcome to Let's Learn. So here we are going to see the expression for the energy of electron. Okay, so let's start for the today's lecture now. आज आपल्याला काय बघायचं बेसिकली डेरिवेशन आहे की एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन साठी कशा प्रकारे डेरिवेशन आलेलं आहे. ठीक आहे, बस एवढंच बघणार आहेत आपण. सिंपल डेरिवेशन आहे, नो एक्सप्लेनेशन, नो थेरी टॉपिक्स, नो कॉन्सेप्ट्स. सो आतापर्यंत आपण पहिले जे बघितलं होतं रेडियस साठी, रेडियस कशा प्रकारे काढू शकतो आपण nth ऑर्बिटची ऑफ एन इलेक्ट्रॉन, तर त्याचे काही कॉन्सेप्ट आपल्याला इथे लागणार आहेत आणि जे बोर्स पॉस्ट्युलेट्स आहेत तेही आपल्याला ह्या कॉन्सेप्ट मध्ये लागणार आहेत. ओके, लेट्स कॅरी इट. सो बेसिकली m इज नथिंग बट अ मास ऑफ इलेक्ट्रॉन, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन e, रेडियस ऑफ द nth बोहर ऑर्बिट म्हणजे nth ऑर्बिटची जी रेडियस राहणार आहे ती काय राहील r suffix n. ओके, लाईक दिस. Charge on the nucleus positive E. Linear velocity of electron in the nth orbit. Linear velocity of the electron means velocity of the electron in nth orbit. म्हणजे ही हा जो इलेक्ट्रॉन आहे याच्यावरची जी velocity राहील ती काय राहील Vn. Number of electrons in an atom means total number of electrons किती राहतील. Principal quantum number that is equals to n. Okay, ही suppose radius like this. And एक concept अजून आपण बघितलेला होता बोहरच्या फर्स्ट मॉड्युलेटचं जे कन्क्लुजन होतं ते होतं की आपला जो इलेक्ट्रॉन आहे तो फिक्स्ड ऑर्बिटमध्ये मूव्ह होत राहतो, रिव्हॉल्व्ह होत राहतो. तो स्वतःची ऑर्बिट चेंज नाही करत स्वतःहून, फिक्स्ड ऑर्बिटमध्ये तो रिव्हॉल्व्ह होत राहतो विथ आणि कोणत्याही प्रकारची तो एनर्जी इमिट नाही करत. सो याच्यावरून आपण कन्क्लुजन काय काढलं होतं की सेंट्रिफ्युगल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हे दोघं इक्वल आहेत आणि ऑपोजिट डायरेक्शनवरती आहे. सो हे कन्क्लुजन आय होप तुम्हाला लक्षात आहे. लेट्स मूव्ह फॉरवर्ड. सो जे की मी तुम्हाला सांगितलं होतं की फर्स्ट पॉस्ट्युलेट मधून जे निघालेलं कन्क्लुजन आहे ते काय तुमचं कुलम फोर्स इज इक्वल्स टू सेंट्रिपिटल फोर्स. जो तुमचा कुलम फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, दॅट इज इक्वल्स टू सेंट्रिपिटल फोर्स. सो दॅट्स वाय MEVN स्क्वेअर RN इज इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू ZE स्क्वेअर RN स्क्वेअर. ठीक आहे, हे आपण बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये, लास्ट डेरिवेशन मध्ये. सो बेसिकली तुम्हाला काय करायचंय इथे, इथे तुम्हाला काय करायचंय आपल्याला या डेरिवेशन मध्ये बस सिम्प्लिफाय करायचं. इथे बस तुम्हाला सिम्प्लिफाय करायचंय. मीन्स MEVN स्क्वेअर इज इक्वल्स टू जो हा RN आहे मीन्स रेडियस आहे त्याला इकडे जर आपण मल्टिप्लाय केलं, लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लाय केलं तर काय येईल आपल्याला 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट into total number of electrons, charge on the every electrons divided by Rn square into Rn. So basically this will get cancelled and you will get like this. So मी पुन्हा लिहायच्या ऐवजी इथेच रिपीट करते. तुम्हाला स्टेप लिहून पुन्हा ते खाली रिपीट करायचंय. मीन्स आपल्याला काय मास ऑफ द इलेक्ट्रॉन्स अँड वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन याचा स्क्वेअर साठी एक डेरिवेशन मिळालं सिम्पली. ठीक आहे, फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप, सो Vn स्क्वेअर आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं, लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं. व्हेलॉसिटी साठी आपण डेरिवेशन जेव्हा डिराईव्ह करतो तर आपल्याला अशा प्रकारे मिळतं. लाईक लास्ट याच्यात जे मिळालेलं आहे लास्ट स्लाइड मध्ये MVN स्क्वेअर डिवायडेड 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू ZE स्क्वेअर डिवायडेड बाय RN. याच्यावरून फक्त हा जो मास ऑफ द इलेक्ट्रॉन आहे जर याला मी लेफ्ट हँड साईडला नेलं Vn square is equals to 1 divided by 4 pi epsilon naught into ZE square divided by Rn 1 by mass of the electrons. So तुम्हाला हे Vn square साठी मिळालं. ठीक आहे, तर तुम्हाला हा फॉर्म्युला मिळेल बेसिकली जो मी आता लास्ट स्लाइडवर लिहिलेला आहे. The revolving electron in a circular orbit has a linear speed and hence it possesses a kinetic energy. मीन्स जो तुमचा रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स असतो ऑर्बिटमध्ये, जो रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन असतो, ठीक आहे, इन सर्क्युलर ऑर्बिट हॅज अ लिनियर स्पीड. हा एका लिनियर स्पीड मध्ये रोटेट होतोय. ठीक आहे, मीन्स तेच आपलं काय व्हेलॉसिटी आहे. स्पीड इज नथिंग बट व्हेलॉसिटी. सो लिनियर स्पीड मध्ये ते काय होतं अशा प्रकारे रिव्हॉल्व्ह होतोय. आणि हा रिव्हॉल्व्ह झाल्यामुळे, एका स्पीड मध्ये रिव्हॉल्व्ह झाल्यामुळे मुव्हिंग ऑब्जेक्ट कोणती एनर्जी पॉझेस करतो, कायनेटिक एनर्जी. हा काय होतोय अँग्युलर मोमेंटम मध्ये रिव्हॉल्व्ह होतोय तर त्याच्यामुळे त्याच्याकडे कोणती एनर्जी राहील, कायनेटिक एनर्जी.
So kinetic energy is equals to half mv square. We know like this is the formula for the kinetic energy, mass of the body and speed of the body. जी kinetic energy आहे जर कॅल्क्युलेट करायची राहिली तर mass of the body and speed of the body. So here what is the, आपण इथे काय घेऊ, mass of the electron and speed of the electron. So mv स्क्वेअर साठी काय येईल तुमचं डेरिवेशन, आणि हे जे आहे हे मी लास्ट स्लाइड वरून घेतलेलं आहे. mvn स्क्वेअर इज इक्वल्स टू z डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर डिवायडेड बाय rn. आपण लास्ट स्लाइड मध्ये मी तुम्हाला डिराइव्ह करून दिलं होतं. हा फर्स्ट पॉस्ट्युलेट वरून निघालेला आहे. when you are going to do centripetal force is equals to electrostatic force, तर तुम्हाला हे डेरिवेशन मिळून जाईल. ठीक आहे. सो बेसिकली मी mvn स्क्वेअर ही गोष्ट इथे रिप्लेस करू शकते. मीन्स इक्वेशन 2 ला मी इक्वेशन 1 मध्ये पुट करू शकते. इक्वेशन 2 in equation 1. Okay, like this. So kinetic energy is equals to half, here you are going to put as it is 4 pi epsilon naught into e square by rn. Okay, you got it for the kinetic energy. So 2 multiplied by 4, 8 means z divided by 8 pi epsilon naught into e square by rn. Okay, this is for the kinetic energy. After this, potential energy. We found the kinetic energy of moving electron. Now we have to find the potential energy of moving electron. So basically potential energy आपण इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर मध्ये बघणार आहोत. सो पोटेन्शियल मीन्स ह्या टर्म्स कशा आलेल्या आहेत, कोणती टर्म्स कशी आहेत, बस इथे मी तुम्हाला डायरेक्टली सांगते. सो पोटेन्शियल एनर्जी जे तुमचे इलेक्ट्रॉन घेत आहे दॅट इज इक्वल्स टू व्ही मल्टिप्लाइड बाय मायनस ई. सो व्ही काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट ड्यू टू द चार्ज ऑन द न्यूक्लियस. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट ड्यू टू द चार्ज ऑन द न्यूक्लियस. न्यूक्लियस वरती असलेल्या चार्जमुळे जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे त्या पॉइंटला ते आहे तुमचं व्ही, कॅपिटल व्ही. अँड ई मीन्स चार्ज ऑन द, लाईक ई मीन्स चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. सो बेसिकली हा काय टोटल चार्ज आहे. जर तुम्हाला टोटल चार्ज हवा असेल, जेव्हा तुम्ही टोटल पोटेन्शियल एनर्जी घ्याल तर तुम्हाला काय हवं असेल, टोटल चार्ज. सो टोटल चार्जला काय करावं लागेल आपल्याला, प्रत्येक इलेक्ट्रॉन वरती असणारा चार्ज मल्टिप्लाइड बाय टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. करेक्ट. सो टोटल चार्ज साठी काय करावं लागेल, चार्ज ऑन द एव्हरी इलेक्ट्रॉन ई मल्टिप्लाइड बाय टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. झेड म्हणजे काय तुमचं टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. अँड दिस इज नथिंग बट अ potential energy that is equals to V. Okay, so you got the formula for potential energy. If we will multiply these two brackets, so potential energy is equals to E, like minus Z E square divided by E multiplied by E square 4 pi epsilon naught R N. Okay, like this you will. So next one is you have to take the total energy. So total energy, how you are going to find out? Total energy is equals to kinetic energy plus potential energy. Okay. So kinetic energy साठी काय मिळालं होतं आपल्याला, Z E square divided by 8 pi epsilon naught R. and potential energy साठी काय मिळालं होतं, minus Z E square divided by 4 pi epsilon naught R n. Okay. सो बेसिकली इथे तुम्हाला काय करायचंय, या दोघांचं ऍडिशन परफॉर्म करायचंय. काय करायचंय, ऍडिशन परफॉर्म करायचंय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो बघा इथे कॉमन टर्म्स कोणकोणत्या आहेत, झेड स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय. इथे जर आपण केलं, याला स्प्लिट केलं तर 4 into 2 8. सो 4 पाय एप्सिलॉन नॉट आर एन, या दोन्ही याच्यात कॉमन टर्म्स आहेत. तर मी कॉमन टर्म्स बाहेर काढून घेते. झेड ई स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट आर एन. तर ब्रॅकेट मध्ये काय उरतं तुमचं, 1/2 minus 1 like this. Okay, so 1/2 minus 1. so याला जर तुम्ही इथे सॉल्व कराल तर तुम्हाला काय आन्सर येईल, -1/2. and Z E square divided by 4 pi epsilon naught R n. जर हा इथे -1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय होईल तर मायनस चा येईल इथे, आणि 2 multiplied by 4 इथे काय होऊन जाईल, 8. करेक्ट. सो हे 1/2 हाफ कॅन्सल like this. You got it?
सो टोटल एनर्जी आपण आतापर्यंत आपण काय काय कॅल्क्युलेट केलं, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी. बट आपल्याला आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं रेडियस ऑफ द ऑर्बिट साठी आपण फॉर्म्युला बघितला होता बोर्स मॉडेलच्या ह्याच्यात, की nth ऑर्बिटची जर रेडियस फाइंड आउट करायची तर त्याच्यासाठी मी डेरिव्हेशन सांगितलं होतं आणि ते डेरिव्हेशन काय आलं होतं आपल्याला फायनल आन्सर ते आपल्याला इथे यूज करायचं आहे. सो Rn इज इक्वल्स टू ई नॉट, इथे ई नॉट h स्क्वेअर डिवायडेड बाय पाय me z e स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय n स्क्वेअर. बेसिकली हा जो पूर्ण व्हॅल्यू आहे ही काय इंडिकेट करते, कॉन्स्टंट दॅट इक्वल्स टू ए नॉटने आपण इंडिकेट करतो. आणि आपल्याला आत्ता मागच्या स्लाइडमध्ये टोटल एनर्जी मिळाली आणि त्या टोटल एनर्जीमध्ये मी Rn ची जी व्हॅल्यू आहे ही वरती दिलेली ती मी पुट करणार आहे. ठीक आहे, खूप सिंपल आहे, बस तुम्हाला स्टेप माहित पाहिजे. आपल्याला काय काढायचं याच्यात, एनर्जी ऑफ अन इलेक्ट्रॉन साठी एक्सप्रेशन काढतोय आणि Rn ॲज इट इज आपल्याला पुट करायचं आहे. एप्सिलॉन नॉट प्लँक कॉन्स्टंट स्क्वेअर पाय mass of the electron z square into n square like this. So याचं जर सिम्प्लिफिकेशन केलं आपण, ठीक आहे, या पूर्ण टर्म्सचं सिम्प्लिफिकेशन केलं तर इथे काय होईल, पाय पाय कॅन्सल होऊन जातील. अजून काही कॅन्सल होतंय का, ॲप्सिलॉन नॉट मल्टिप्लाय होतील, त्याचा स्क्वेअर बनेल. आफ्टर दॅट h स्क्वेअर कॅन्सल नाही होते, n स्क्वेअर पण कॅन्सल नाही होते, z e स्क्वेअर वरती जाईल, तो z स्क्वेअर e रेस टू 4 होऊन जाईल आणि मास ऑफ द इलेक्ट्रॉन सुद्धा वरती जाऊन मल्टिप्लाय होईल. सो टोटल हे जे इक्वेशन आहे तो हे आपल्याला मिळतं एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ द nth ऑर्बिट ऑफ अ बोहर्स हायड्रोजन ॲटम. हे इक्वेशन कशासाठी मिळालं, टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ nth ऑर्बिट, म्हणजे या मल्टिपल ऑर्बिट्स राहतील ना. सो जर मला इलेक्ट्रॉन्सची एनर्जी काढायची आहे, सो मला जर टोटल एनर्जी काढायची आहे nth ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉन्सची, सो त्याच्यासाठी मी हा फॉर्म्युला यूज करेल. मीन्स त्या ऑर्बिटमध्ये असणारे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स परत त्या ऑर्बिटचा नंबर दॅट इक्वल्स टू n आणि बाकीचे तर सगळे कॉन्स्टंट आहेत. हा आला तुम्हाला टोटल एनर्जीसाठी फॉर्म्युला. ठीक आहे, हवं तर तुम्ही सॉल्व्ह करून अजून खाली काढू शकता. मी डायरेक्ट लिहिते, याला बस मल्टिप्लाय करायचे तुम्हाला. सो जेव्हा तुम्ही सिम्प्लिफाय करशाल तर तुम्हाला अशा प्रकारे फॉर्म्युला मिळतो. सो हे एक्सप्रेशन आपल्याला कशासाठी मिळालं, टोटल एनर्जी ऑफ nth ऑर्बिट. nth ऑर्बिट मीन्स टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ n ऑर्बिट. nth ऑर्बिट मध्ये जितकेही नंबर ऑफ टोटल इलेक्ट्रॉन्स राहतील त्यांची एनर्जी किती पॉझेस होईल, तर त्याच्यासाठी आपल्याला फायनली एक इक्वेशन मिळालं. सो ऍक्च्युअली हे जे निगेटिव्ह साइन आहे, द निगेटिव्ह साइन शोज दॅट इलेक्ट्रॉन इज बाउंड टू द न्यूक्लियस बाय अन अट्रॅक्टिव्ह फोर्स. Hence, the energy must be supplied to the electron in order to make it free from the influence of the nucleus. Basically, electrons मध्ये काय राहील आपलं, न्यूक्लियस मध्ये काय राहतील, पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन्स वर काय असतो, निगेटिव्ह चार्ज. सो हा निगेटिव्ह चार्ज या पॉझिटिव्ह चार्जला बाउंडेड केलेला असतो, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन हा फ्रीली रोटेट नाही होऊ शकत. जोपर्यंत त्याला मी एक्सटर्नली काही हिटिंग इफेक्ट वगैरे एक्सटर्नल फोर्स नाही देत, तोपर्यंत इलेक्ट्रॉन हा बाउंडेड असतो बिकॉज ऑफ द अट्रॅक्टिव्ह फोर्स. आणि जर सपोज मला याला फ्री करायचं असेल तर मला काय करावं लागेल, याला एनर्जी द्यावं लागते इलेक्ट्रॉन्सला की तो स्वतःची ऑर्बिट सोडून फ्रीली मूव्ह होऊ शकतो आणि एनर्जी इमिट करू शकतो. ह्या गोष्टी आपण कशाने करतो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल देऊन, अदरवाईज हिटिंग इफेक्ट देऊन. आपण येणाऱ्या चॅप्टर्स मध्ये आपण बघणारच आहोत की वेगवेगळे इफेक्ट देऊन आपण कसं करू शकतो. बस मी तुम्हाला इथे कॉन्सेप्ट सांगते की लाईक निगेटिव्ह साइन काय शो करतं, हे जे निगेटिव्ह साइन आहे टोटल एनर्जीचं ते काय शो करतं. सपोज आता या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट कोणकोणते आहे, ॲप्सिलॉन नॉट, प्लँक कॉन्स्टंट, त्याच्यानंतर मास ऑफ द इलेक्ट्रॉन. जर या सगळ्या व्हॅल्यूज मी टाकल्या, ठीक आहे, या सगळ्या व्हॅल्यूज मी टाकल्या तर फायनली मला एक इक्वेशन मिळतं एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉनसाठी. सो एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन साठी काय आलं मला फायनल इक्वेशन, -13.6 z स्क्वेअर. z मीन्स टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, n स्क्वेअर, n मीन्स त्या नंबरची ऑर्बिट, तुमची ती पर्टिक्युलर नंबरची ऑर्बिट आहे, त्याच्यामुळे इथे काय आलं आपल्याला n स्क्वेअर, इथे इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो ही बेसिकली मला एनर्जीसाठी इक्वेशन मिळतं जेव्हा मी सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यू त्या टोटल एनर्जीवाल्या इक्वेशन मध्ये टाकते. ठीक आहे,
सो आय होप तुम्हाला कळालं असेल आणि आपण येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणारच आहोत याच्या रिलेटेड काही कॉन्सेप्ट आहेत. पूर्ण व्हिडिओ इथे संपलेला नाही. प्लीज सी द नेक्स्ट व्हिडिओ. डिस्क्रिप्शनमध्ये नेक्स्ट व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या राहतील. ओके, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ देन.